नमस्कार, आपण पाहत आहात सतर्क इंडिया न्यूज. पाहता सतर्क इंडिया न्यूज, प्रत्येक पाऊल लक्षात येतं. पाटण तालुक्यातील खुद्द पाटण येथून सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. ती म्हणजे पाटणचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या केबिनची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड आणि शहरात एकच खळबळ. पाटण दिनांक 4 पाटण नगर पंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या दालनातील असलेल्या शासकीय वस्तूंची तोडफोड दरम्यान या घटनेचा नगरसेवक यांच्याकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे आणि याची तक्रार पाटण पोलिसात करण्यात आली आहे आणि या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. सविस्तर माहिती अशी की विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पाटण शहर पंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची केबिन गेली काही दिवस बंद होती. बुधवार दिनांक 4 रोजी सकाळी 12 वाजता सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती आणि या सभेसाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक नगरपंचायतीत आल्यावर हा सर्व प्रकार निदर्शनास आला. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या दोघांच्या केबिनमधील सर्व साहित्यांची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली. मात्र ही तोडफोड कोणाकरवी केली गेली आहे हे अद्याप देखील समजू शकले नाही. या घटनेचे वृत्त कळताच आज सर्वांसमोर हाच प्रश्न उभा राहिला आहे की ही तोडफोड कोणाकरवी केली गेली आणि ही तोडफोड करण्यामागचे कारण नक्की काय आहे. आज सकाळी पाटण नगर पंचायत प्रशासकीय बिल्डिंगमध्ये काही ऑफिसची मोडतोड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रशासकीय कागदांची आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पण विटंबना करण्यात आलेली आहे. ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय कामांची जी कागदपत्रे आहेत त्याही कागदपत्रांची हेळसांड करण्यात आलेली आहे. याची तक्रार आम्ही पाटण पोलीस स्टेशनला दिलेली आहे. तर या अज्ञात इसमाची लवकरात लवकर चौकशी होऊन त्याला कठोरच्या कठोर कारवाई व्हावी याहीसाठी आम्ही आता SP साहेबांकडे सुद्धा मागणी करणार आहे. त्याचबरोबर आमचे CO असतील, आम्ही सर्व पाटण शहरवासी असून याची आम्ही जाहीर निषेध करतो. त्याचबरोबर याची लवकरात लवकर सखोल चौकशी व्हावी अशी मी पोलीस स्टेशनला विनंती करतो. आणि याची पुढील अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आपला लोकप्रिय चॅनल सतर्क इंडिया न्यूज. सतर्क इंडिया न्यूज साठी पाटण तालुका प्रतिनिधी नितीन खैरमोडेसह सतर्क इंडिया न्यूज संतोषी जगदाळे. पाहत राहा सतर्क इंडिया न्यूज, प्रत्येक पाऊल लक्षात येतं.